नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता बघूया लेखांक 42 निगरीचे बेळीलाल आणि ग्वारीघाट गुरुद्वारातील अनुभव. भयानक अशा बर्गी डाव्या कालव्याचे मुखदर्शन करून पुढे निघालो. समोर पाण्याचा दर्या उसळला होता, तर पोटामध्ये आगडोंब उसळला होता. उजव्या हाताला खाली हाथीवाले दादा यांचा नर्मदा कोटी नावाचा एक आश्रम आहे, असे मला भिंतीवरील मुलांनी सांगितले होते. या आश्रमाचा शोध घेत मी कालव्याच्या भिंतीवरून चालू लागलो. थोड्या वेळातच एक घाट रस्ता ओलांडून मी वळणावर असलेल्या या आश्रमामध्ये पोचलो. कालवा आणि नर्मदा मैयाचे पात्र यांच्यामध्ये हा आश्रम होता. इथून बर्गी धरणाचे दरवाजे खूप सुंदर दिसायचे. पावसाळ्यामध्ये तर बर्गी धरणाचे सर्व 20 दरवाजे उघडतात तेव्हा फार भयंकर दृश्य असते. आपण बघू शकता हे दृश्य किती भयंकर असतं. हे खरं छायाचित्र आहे. या नकाशामध्ये लाल रंगाची खूण जी दाखवली आहे तिथे हा आश्रम आहे. इथे नकाशा थोडासा बदलला आहे, मी ट्विस्ट केला आहे, फिरवला आहे. उत्तर दिशा तिरकी आहे. बर्गी धरणाचा साठा आपल्याला दिसतोय. 21 दरवाजे, समोर वाहणारी नर्मदा मैया आणि तिच्या काठावरचा आश्रम आणि डाव्या हाताला दिसणारा कालवा, असं हे दृश्य आहे. हाथीवाले दादा यांच्या नर्मदा कुटी आश्रम हा गर्द झाडीमध्ये लपलेला असून दोन्ही बाजूंना नर्मदेच्या पाण्याचा खळखळाट इथं अखंड ऐकू येतो. एका बाजूने मुख्य पात्र आणि दुसऱ्या बाजूने कालवा. असं खूप कमी ठिकाणी की जिथं तुमच्या दोन्ही बाजूंनी नर्मदा जल वाहतं. नाहीच आहे कुठे. आश्रमामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत. पैकी या मोठ्या मंदिराच्या कट्ट्यावर मी आसन लावलं. हेच ते मंदिर. सवयीप्रमाणे आश्रम झाडून घेतला. आश्रमातलं अजून एक मंदिर आपण बघतोय, हनुमानजीचं. हा गणपती बाप्पा. आतमध्ये एक धुनी होती. तिथे एक सेवेकरी काम करत होता. मला पाहताच त्याने आनंदाने गरम गरम तिखट आणि भाजी वाढली. आज सकाळपासून चालणं खूप झालेलं असल्यामुळं आनंदाने पोटभर जेवलो. सेवेकरी म्हणाला की इथून 2 किलोमीटरवर कालवा संपतो. तिथून पक्का रस्ता लागतो जो जबलपूरला जातो. भोजन प्रसाद घेतल्यावर 2च मिनटं बसलो आणि कडक ऊन आहे तोवर चालून घेऊया असा विचार करून नर्मदेहर केले. पुन्हा एकदा कालव्याचा मार्ग पकडला. हा मार्ग अतिशय त्रासदायक होता. ना धड कच्चा ना धड डांबरी, त्यामुळे अत्यंत खड्डे खुड्डे, असमान रस्ता. प्रत्येक पाऊल लक्ष ठेवून टाकावं लागत होतं. आपण बघतोय हा कालवा. या कालव्याच्या डाव्या भिंतीवरून मी आता इकडे येतोय चालत. मागे धरणाचे दरवाजे दिसत आहेत बघा. आता केवळ 2च किलोमीटर चालायचं आहे या विचारानं मी एकदम निवांत चालू लागलो. परंतु तास दीड तासाने माझ्या असं लक्षात आलं की हे अंतर संपतच नाही आहे. बरं, वाटेत कुणीच भेटत नव्हतं. या मार्गाशिवाय पर्याय नव्हता, कारण नर्मदेच्या काठी प्रचंड दलदल आणि जंगल होतं. नर्मदा मैया मला उजव्या हाताला खाली वाहताना दिसत होती, परंतु तिथवर जायला मार्गच नाही हे देखील दिसत होतं. खूप अंतर असं चालत राहिलो. एक मनुष्य भेटला. त्यानं सांगितलं की आता फक्त 6 किलोमीटर चालायचं आहे. पुन्हा पावलांनी गती घेतली आणि चालत राहिलो. नाही म्हणायला डावीकडचा कालवा मात्र खूप सुंदर होता. त्यातही नर्मदा जलाचा तो विवक्षित रंग उतरला होता. पहिल्यांदाच माझ्या डाव्या हाताला पाणी वाहतंय असं पाहत होतो. अन्यथा परिक्रमा सुरू केल्यापासून नर्मदाबाई सतत माझ्या उजव्या हातालाच राहिलेली होती. त्यामुळे मेंदूला थोडंसं विचित्र वाटत होतं. कालवा अतिशय रुंद होता. मोठ्या नदी एवढा वाटत असलेला असा तो कालवा होता आणि अनेक नद्या त्या कालव्याला ओलांडून वाहत होत्या. मध्ये नदी आडवी आली की कालवा पुलावरून जायचा. इथे एक मोठे मजेशीर असे वॉटर किंवा ॲक्वाडक्ट किंवा भुयारी जलमार्ग तयार केलेले होते, ज्याच्यावरून गाड्या जायच्या आणि खालून पाणी जायचं. मी इथं बरेच खेळ करून पाहिले. म्हणजे काय करायचं की पाण्यामध्ये एखादी काडी टाकायची आणि पुलावरून पळत जाऊन काडीच्या आधी पोहोचायचं, किंवा या डक्टला मध्ये फटी ठेवल्या होत्या, त्याच्यातून पाण्याचा आवाज कान लावून ऐकायचा, किंवा त्यातून मोठ्या आवाजात नर्मदे हर म्हणायचे आणि तो आवाज आतमध्ये कसा घुमतोय ते ऐकायचं. अशा प्रकारे माझ्यातलं बालपण जागृत करणारा हा कालवा होता. परंतु काही केल्या संपत मात्र नव्हता. आपण बघताय की ही टेमर नावाची नदी ओलांडून देणारा एक ॲक्वाडक्टचा जलपूल. रुंद कालवा पुलावरती अरुंद झाल्यामुळं पाण्याची गती वाढते. आपण बघू शकता की कालवा किती अरुंद आला आहे पुलावरती. हळूहळू दिवस मावळतीकडे जाऊ लागला, परंतु कालवा काही संपायचं नाव घेना. आता जबलपूर गाठणे मला अशक्य वाटू लागले.
सुरुवातीचे 2 किलोमीटर आपण उगाच टंगळमंगळ केली याचे शल्य वाटू लागले. अजूनही कालव्याचा मार्ग सुरूच होता. आता मात्र माझा संयम संपत चालला. आपल्याला अंतर सांगता येत नसेल तर सरळ सांगावं ना की मला माहीत नाही. इतक्या मोठ्या अंतराला 2 किलोमीटरचं का सांगावं? त्यामुळं माझं सगळंच गणित बिघडत चाललं होतं. काही ठिकाणी कालवा डोंगर फोडून वाहत होता. एक छोटी नर्मदाच जणू काही माझ्या शेजारून वाहत होती. मोठी नर्मदा हळूहळू लांब गेली होती, परंतु अधूनमधून दर्शन देत होती. नर्मदा कुठे आहे ते क्षितिजाकडे पाहिल्यावर लगेच कळायचं. अलीकडची झाडी गडद रंगाची आणि पलीकडची फिकट रंगाची दिसायची आणि मधल्या फटीमध्ये धुक्यासारखे नर्मदेचे बाष्प साठलेले दिसायचे. हा कालवा अजून धावतच होता. डावीकडे कालवा, उजवीकडे खड्डा, अशा अवस्थेत मधून चालण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मध्ये दगड, गोटे, खडे यांचा खच पडला होता. त्यामुळे पाय प्रचंड दुखायला लागले. साधारण 15 किलोमीटर अंतर चालल्यावर रेल्वेचा एक पूल लागला. त्याच्याजवळ प्रदीप साहू नावाचे एक सद्गृहस्थ भेटले, जे सपत्नीक आपल्या बाईकवरून कुठेतरी निघाले होते. हे सालीवाडा किंवा सालीबाडा या जवळच्याच गावामध्ये परिक्रमावाशांची सेवा करत. त्यांनी मला गावातील दुर्गा मंदिरामध्ये जाऊन बसण्यास सांगितले. त्यांना यायला उशीर होणार होता, परंतु अजून थोडासा उजेड होता. त्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार देऊन पुढे चालायला सुरुवात केली. अगली बार जरूर आणा असे सांगून माझ्या हातावरती 20 रुपये दक्षिणा टेकून पाया पडून दोघे निघून गेले. वाटेमध्ये परिक्रमावासींना जो नमस्कार केला जातो तो तुम्हाला नसून तुमच्या पाठीवर तुम्ही घेऊन चालत असलेल्या नर्मदा मैयाला असतो, हे सतत ध्यानात ठेवावे लागते. नाहीतर केलेल्या परिक्रमेचे संपूर्ण अकाउंट खाली व्हायला वेळ लागणार नाही. मध्ये शेतकऱ्यांनी मोठे मोठे काळ्या रंगाचे 6 इंची नळे टाकून कालव्यामधून थेट पाणी उचलले होते. ते ओलांडून चालावे लागत होते. हळूहळू माझ्या पायातील बळ कमी होऊ लागले होते. सूर्य अतिशय वेगाने मावळतीकडे धावतोय असे वाटू लागले. अजून जबलपूर 7-8 किलोमीटर दूर होते. वाटेत कुठलंही घर, आश्रम, मंदिर काहीच दिसेना. मुख्य म्हणजे हा कालवा तर दिसत होता, परंतु याची आई नर्मदा मैया ती देखील कुठे दिसेना. आता मात्र माझी मनस्थिती थोडीशी बिकट होऊ लागली. पाण्याचा हा प्रभाव असावा. सतत खडक कातळ पाहून सह्याद्रीमधील मने जशी कठोर झालेली असतात, तसे सतत हे पाण्याचं भव्य दिव्य रूप पाहून माझं मन अतिशय तरल, विरल, चंचल झालं असं मला वाटलं. मोठ्या आवाजात नर्मदेला हाक मारली. इतक्यात उजव्या हाताच्या शेतातून एक छोटीशी मुलगी पळत बाहेर आली. नंबदे हद बाबाजी, मुलगी बोबड्या आवाजात म्हणाली. तिचं ते गोड रूप आणि गोड आवाज ऐकून माझा शेणोटा कुठल्या कुठं पळून गेला. जणू काही तिच्या रूपानं साक्षात मैयाच मला मदतीला धावून आली असं मला वाटलं. इतक्यात तिच्या मागून तिच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असलेला मुलगा धावत आला. त्याने देखील मोठ्या आवाजात मला निर्भयपणे नर्मदे हर केले. मी नर्मदे हर असे प्रत्युत्तर दिले. इतक्यात त्या दोघांना रागवण्याकरता आतून एक मनुष्य बाहेर पडत आला आणि मला पाहून धावतच माझ्याकडे आला. चटकन वाकून त्याने मला नमस्कार केला आणि माझे पाय धरले. मला म्हणाला, आज तुम्ही इथून पुढे जायचं नाही. आज या गरिबाच्या झोपडीमध्येच तुम्ही मुक्काम करायचा. खरे म्हणजे मला मुक्कामाचा प्रश्न पडलाच होता, म्हणून मी इतक्या वेगाने चालायचा प्रयत्न करत होतो. परंतु आता पाय काही साथ देत नव्हते. सकाळपासून जो अखंड उतार मी उतरत होतो त्याच्यामुळे गुडघे बाद व्हायची पाळी आली होती. पाणी नेहमी उताराकडे वाहते, या नियमानुसार कालवा देखील अखंड उतरत होता. मी खाली वाकून त्याला उठवले आणि त्याच्या पाया पडलो. परस्परो देवो भव. आज 35 किलोमीटर अंतर सहज चाललो होतो आणि वाटेत कुठे चहासुद्धा मिळाला नव्हता. कुठेतरी विश्रांती घेणं आवश्यक वाटत होतं. या मनुष्याचं नाव केशवप्रसाद कुशवाहा असं होतं. राणाप्रताप युद्धाच्या काळात कधीकधी गवतावर देखील झोपायचे. त्यांच्या त्यागाचे स्मरण म्हणून राजपूत लोक पुढे गादीवर झोपायच्याऐवजी गवतावर झोपू लागले. सुखाची चटक लागून आपले ध्येय विसरू नये हा त्याच्या मागचं खरं कारण होतं. परंतु काही शतकं गेल्यावर जसं शौर्य, स्थैर्य आलं, श्रीमंती आली, तसं या लोकांनी पुन्हा एकदा गादीवर झोपणं चालू केलं. परंतु गवतावर झोपलोय हे शब्दशः सिद्ध व्हावं म्हणून गवताची काडी ती उशाखाली घेऊन झोपायचे. कुश म्हणजे गवतावर झोपणारे, म्हणून हे कुशवाह असं नाव पडलं. याचं नाव केशवप्रसाद जरी असलं तरी याला निगरी गावातले सगळे लोक बेळीलाल म्हणून ओळखायचे. याची 40 एकर शेती तिथं होती. शेतामध्ये त्याने एक झोपडी बांधली होती. हा गावातच राहायचा, पण शेतात काही काम असेल तर इकडं राहायचा. आपण बघू शकताय, डावीकडनं वाहणारा नर्मदा नदीचा डावा कालवा दिसतोय आणि पिवळ्या रंगाची जी दिसतीये ती बेळीलालची झोपडी आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूची नांगरलेली सगळी शेती, रस्ता म्हणजे डांबरी रस्ता जो दिसतोय तो, ही सगळी शेती त्याचीच आहे. मी झोपडीमध्ये जाऊन बसलो. 15 फूट बाय 8 फूट मापाची एक खोली होती. मागे 15 फूट बाय 7 फुटाच्या जागेत शेतीचे सगळं सामान ठेवलं होतं. बाहेरून हातपाय धुतले. समोरच्या शेतातून एक तरुण कामगार स्त्री डोक्यावरून पदर घेऊन झरझर बाहेर पडली. बिळेलालने तिला काहीतरी सांगितले आणि ती निघून गेली. याने घरी निरोप पाठवला होता की आज तो इथेच मुक्काम करणार आहे आणि त्याच्यासोबत एक परिक्रमावासी राहणार आहे. भोजनाची चिंता नसावी. मी पुन्हा कुटीमध्ये येऊन बसलो. शेणाने सारवलेली सुंदर कुटी होती. काड्या काटक्यांच्या भिंती होत्या, त्या देखील मातीने लिंपून त्याला काव मारली होती. बाहेर थंडी असेल तरी आतमध्ये उबदार होते. शेतात काम करून थकल्यावर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी अशा झोपड्या शेतकरी उभ्या करतात. दोन्ही मुले माझ्या आजूबाजूला येऊन बसली.
त्या दोघांनी माझे प्रचंड मनोरंजन केले. त्या मुलाचे नाव होते राजू रजक आणि त्याची धाकटी बहीण होती खुशी रजक. खुशी बोबडी होती, त्यामुळे ती काय बोलते ते समजायचे नाही. परंतु राजू इतका समजूतदार होता की तिचं वाक्य संपते न संपते तोच तिला काय म्हणायचे हे तो शुद्ध स्पष्ट हिंदीमध्ये सांगायचा. खुशीचं वय 6 वर्ष होतं तर हा 8 वर्षाचा होता. बाबाजी बाबाजी आप कहाँ था थे तो, खुशीने मला विचारले. राजू लगेच म्हणाला, बाबाजी मेरी बहीण तोतली है, वो पूछ रही है की आप कहाँ जा रहे हो. माझी हसून हसून पुरेवाट झाली. तिचे हे तोत्रे बोलणे ऐकून मला हसू येते हे पाहिल्यावर तिला अजूनच चेव चढला आणि ती अजून जास्त तोत्रे बोलू लागली. बोलता बोलता दोघे माझ्या मांडीवर कधी येऊन बसले मलाच कळले नाही. बिळेलाल त्यांना रागवू लागला, शैतानो उतरो नीचे, घर भागो, बाबाजी थक्के आहे, उनको आराम करने दो. मी त्याला म्हणालो, अरे जरा राहू दे. खरं सांगायचं तर पाय दुखत असल्यामुळं दोघं 2 बाजूला बसल्यामुळं माझ्या पायाला आराम मिळतोय आणि मला लहान मुलं खूप आवडतात, त्यामुळे दोघांना खेळू दे काय खेळायचं ते. दोघांनी माझ्या दंडापासून पिशवीपर्यंत प्रत्येक गोष्ट उचकून पाहिली. एकादशीला खाण्यासाठी ठेवलेला थोडासा गूळ माझ्या पिशवीत होता, तो त्या दोघांना दिला. एखादं चॉकलेट मिळाल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद त्या दोघांना झाला. बिळीलाल म्हणाला, बाबाजी ये दोनों दिखते हे उतने प्यारे बच्चे नहीं है, बहुत बड़े शैतान है, इतना उदम मचाते की पूछना मत. मी म्हणालो, अरे त्यांनी नाही दंगा करायचा तर मग कोणी करायचा, आणि मला त्यांच्याशी गप्पा मारायला मजा येते, त्यामुळे असू दे. मग मात्र बिळीलाल माझ्यासमोर येऊन बसला आणि सांगू लागला की हे आपलेच घर समजा, किती दिवस राहायचे तेवढे दिवस राहा, काही कमी जास्त लागले तर मला सांगा, संकोच करू नका. या मार्गाने कोणी परिक्रमावासी जात नाही, त्यामुळे त्याला सेवा करायची संधी मिळालेली ह्या अवसर सार्थकी लावावा. मी त्याला सांगितले की खरं तर मला आजच जबलपूरला पोचायचे होते, परंतु वाटेत कसे चुकीचे अंतर मला सांगितले गेले हे त्याला सांगितल्यावर तो हसायला लागला. त्याने मला सांगितले की नर्मदा खंडामध्ये कधीही कोणीही सांगितलेल्या अंतरावर विश्वास ठेवायचा नाही, फक्त दिशा विचारून घ्यायची, अंतराचा अंदाज आपला आपणच लावायचा. विशेषतः ज्या सेवेकराने मला अंतर सांगितले होते तो याच्या माहितीतला होता. मध्ये भेटलेला प्रदीप साव देखील याचा मित्र होता. माझ्या येण्यामुळे त्याला अतिशय आनंद झालेला होता आणि हे त्याच्या प्रत्येक वाक्यातनं जाणवत होते. मला काय करू आणि काय नको असं त्याला झालं होतं. मी आलो आहे हे सांगून त्याने 2-3 मित्रांना बोलवून घेतलं. बाबाजी आज आपण जेवायला काय करूया. मी त्याला म्हणालो, मला काहीही चालेल. तो म्हणाला, तसं नाही, तुम्ही जर पंचपक्वाने म्हणलात तर पंचपक्वाने करून खाऊ घालतो. मी विचारात पडलो. 5च मिनिटापूर्वी बसायला देखील जागा नसल्यामुळे आणि शेजारी एवढा मोठा कालवा असून देखील त्याचं उतरता येणं शक्य नसल्यामुळं पाणी पाणी करणारा मी, आणि आता मैया मला या शेतकऱ्याच्या रूपाने पंचपक्वान्न देऊ करते. मी त्याला म्हणालो, तुला जे योग्य वाटेल ते काहीही चालेल. इतक्यात तो मला म्हणाला, बाबाजी आपने गक्कड भरता खाया है. मी हे नाव पहिल्यांदा ऐकत होतो. माझा चेहरा बघून त्याने ओळखले आणि म्हणाला, आज तुम्ही हा पदार्थ खाऊन बघाच, आणि तो देखील माझ्या हातचा खाऊन बघा. हा आमच्या भागातला खास पदार्थ आहे आणि हा बनवायला फारसे कष्ट देखील लागत नाहीत. शेतकरी लोक शेतामध्ये कष्ट करतात तेव्हा काम करता करता एका बाजूला आपोआप तयार होणारा हा पदार्थ आहे. गाईच्या शेणाच्या 10-12 मोठ्या गोवऱ्या घेऊन त्या पेटवून ठेवायच्या. गाईच्या शेणाच्या 10-12 मोठ्या गोवऱ्या घेऊन पेटवून ठेवायच्या. एकदा त्या धुमसल्या की चांगल्या लालबुंद होतात. तोपर्यंत इकडे दगडावरती पाण्याने स्वच्छ करून मस्त कणिक मळायची. शेतातून 2-4 वांगी, 2 टोमॅटो, 4-5 कांदे, एखादा बटाटा तोडून आणायचा आणि त्या पेटलेल्या गौरी शेणकोटाखाली हे सर्व ठेवून द्यायचं. इथे याला कंडा म्हणतात. मळलेल्या कणकेचे मस्त लाडवाच्या आकारचे गोळे करायचे आणि ते गोळे या गोवऱ्यांवर टाकून द्यायचे आणि भजन करत बसायचे. हे देसी गक्कड भरताची काही चित्र मी इथं दाखवतो तुम्हाला, कसं बनवतात ते. अधूनमधून गोळे उलटे पालटे करायचे. अर्धा तासात सर्व तयार होते. नंतर वरचे गोळे बाजूला काढून झटकून घ्यायचे. ही झटकायची एक पद्धत आहे. याच्यावर एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने जोरात फटका मारायचा, त्याने राख निघून जाते आणि कडक झालेला गोळा फुटतो देखील. मग याला भरपूर गाईचं तूप लावून घ्यायचं. हा झाला गक्कड. आता शिजलेली वांगी, टोमॅटो, कांदा वगैरे घ्यायचं आणि एका पातेल्यामध्ये हातानेच कुस्करायचं. त्यात थोडंसं तिखट मीठ टाकायचं. वरून शेतातली ताजी कोथिंबीर पसरून द्यायची. हा झाला भरता. काही गोळे वेगळे बाजूला काढायचे. त्यात भरपूर तूप आणि गूळ टाकून हाताने कुस्करायचे. हा झाला चुरमा किंवा मलिदा तयार. अशा पद्धतीचा फक्कड गक्कड भरता आणि चुरमा बिळीलालने बघता बघता तयार केला. 72 गक्कड त्याने केले आणि 10 गक्कडचा मलिदा बनवला. त्याचा मित्र दिलीप रजक याने देखील तिथे येऊन तो तिथे बसला. माझे एक मित्र आहेत सुभाष पवार म्हणून. हा दिलीप रजक म्हणजे त्यांची झेरॉक्स कॉपी होता. वागणं, बोलणं, हसणं, आवाज सर्व काही सुभाष पवार. मला खूप आश्चर्य वाटलं. शेकडो किलोमीटर अंतरावर 2 इतक्या एकसारख्या व्यक्ती कशा काय असू शकतात. निसर्गाची कमाल काय बघा. परंतु नर्मदेकाठी अशी मला अनेक माणसं भेटली. माझ्या असं लक्षात आलं की संपूर्ण भारतभर जितक्या म्हणून प्रकारची लोक आहेत त्या प्रत्येकाचं एक सॅम्पल नर्मदेकाठी निर्माण करून ठेवलेलं आहे. हा दिलीप म्हणजे राजू उर्फ राजा आणि खुशी यांचा बाप होता. आणि मी तर अशा भ्रमात होतो की ही बिळीलालचीच मुलं आहेत.
बिळीलालचं वय साधारण 45 वर्ष असावं. तो म्हणाला, अहो बाबाजी, माझी नातवंडंसुद्धा या पोरांपेक्षा मोठाली आहेत. काय? कसं शक्य आहे? शहरी मनासाठी खरोखरीच आश्चर्यकारक अशी ही गोष्ट होती. याचं लग्न 13व्या वर्षी झालं होतं आणि 14व्या वर्षी ह्याला पहिली मुलगी झाली. 30व्या वर्षी हा आजोबा झाला आणि आता नातवाचे लग्न लवकर झाले तर 50च्या आसपास पणजोबा देखील होईल. आणि तरी देखील हा अजून अत्यंत सुदृढ आणि कार्यक्षम होता. आजही खेड्यामध्ये लवकर लग्न लावून दिलं जातं. राजस्थानमध्ये तर आजही बालविवाह केला जातो. या प्रकारचे समर्थन करणे किंवा विरोध करणे यापेक्षा याचा उहापोह करणे आवश्यक वाटते. आजकाल विशेषतः शहरी सुशिक्षित नोकरी करणाऱ्या तरुण तरुणींमध्ये उशिरा लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि याच लोकांमध्ये घटस्फोटाचं आणि निस्संतान राहण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उशिरा झालेलं लग्न हेच आहे. निसर्गानं योग्य वेळामध्ये माणसाला प्रेरणा दिलेली असते. सरकारचे कायदे काही सांगत असले तरी निसर्गाचे कायदे योग्य वेळी काम करतात. त्यामुळे साधारण 12व्या-13व्या वर्षी मुलामुलींमध्ये परस्पर आकर्षण निर्माण होऊ लागतं. वैद्यकीय शास्त्रानुसार संतानप्राप्ती होण्याचं उत्तम वय देखील 18 ते 22 असं सांगितलं आहे. त्यानंतर स्त्रैणबीजाची गुणवत्ता कमी होत जाते आणि शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता देखील घटत जाते. परिक्रमेमध्ये मला भेटलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीचे लवकर लग्न झाले होते. त्यामुळे त्यांचे संसार देखील अत्यंत सुखाचे सुरू होते. लहान वयामध्ये असलेल्या लवचिकपणामुळं पती पत्नीचं मन अधिक लवकर जुळतं. उशिरा वयात लग्न झालं की जुळवून घेण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि त्यामुळं खटके उडू लागतात. असो, तात्पर्य इतकंच की बिळीलालचं लवकर लग्न झाल्यामुळे त्याचा मुलगाही लवकर हाताशी आला होता. ज्या वयात शहरातली काही मुलं वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवण्याचा विचार करू लागतात, त्या वयात बिळीलालच्या घरी 8-10 गायी होत्या. त्यांच्या धारा काढून जबलपूरला दूध घालायला त्याचा मुलगा जायचा आणि आजही जातो. बिळीलाल सर्व 40 एकर शेती पाहतात. 2 ट्रॅक्टर आहेत. भरपूर मोठा व्याप आहे, परंतु खाऊन पिऊन सुखी आहे. आपल्या घासातला घास काढून देण्याची वृत्ती जी आत्ताच्या काळामध्ये अत्यंत दुर्मिळ होत चालली आहे, ती याच्याकडे प्रचंड प्रमाणात होती. त्यामुळं परमेश्वराची अखंड कृपा याच्यावर बरसत राहणार यात शंकाच नाही. निगडी आणि निगडी एकच या भागाला ला र म्हणायची पद्धत आहे. निगडीच्या पलीकडे नदीच्या काठावर बहुरीपार नावाचं याचं गाव आहे. मी इकडे मुलांना चित्र काढून देत होतो. मुलांनी माझ्याकडून भरपूर चित्र काढून घेतली. आता आपण नर्मदा मातेची पूजा आणि आरती करूया असे सांगून मी पूजा साहित्य काढले. इतक्यात छोटीशी खुशी माझ्यापुढे येऊन पाय जुळवून बसली आणि म्हणाली, मीच नर्मदा आहे, माझी पूजा कर. मला अतिशय आनंद झाला आणि त्या दिवशी मी नर्मदा मातेचे जल असलेली कुपी तिच्या हातात देऊन तिचीच पूजा आणि आरती केली. गक्कड भरता मलिदा यांचा तिला नैवेद्य दाखवून एक घास तिला भरवला. मला अतिशय आनंद होत होता. रोज नर्मदा जल पिणारी, नर्मदेवरून येणारा वारा हुंगणारी, नर्मदेमध्ये डुंबणारी आणि नर्मदेच्या काठावरचं हिरवगार गवत खाणाऱ्या गाईचं दूध पिणारी आणि नर्मदेच्या काठीच नर्मदा जलावर पिकलेली पिकं खाऊन पुष्ट झालेली नर्मदाकाठची सर्व माणसं साक्षात नर्मदा स्वरूपच आहेत. त्यांच्या नसानसामध्ये कणाकणामध्ये नर्मदा भरलेली आहे. नर्मदेच्या काठच्याच स्मशानामध्ये राग बनवून ही पुन्हा नर्मदार्पण होतात आणि पुन्हा नर्मदा खंडामध्येच कुठेतरी उगवतात. हाच भाव मनामध्ये ठेवून मी खुशीची नर्मदा देवी म्हणून आरती पूजा केली. तुम्हारी परिक्रमा पूर्ण होगी असा आशीर्वाद मग ह्याने दिला. यानंतर बिळीलालचे सर्व मित्र, दोन्ही मुले आणि मी असे गोल बसलो आणि सर्वांनी मध्ये ठेवलेल्या गक्कड भरत्यावर यथेच्छ ताव मारला. एरवी यातले 2 गक्कड खाल्ले तरी पोट भरावे इतके ते जड असतात, परंतु त्या दिवशी भरपूर चाललेलं असल्यामुळे मी चांगले 7-8 गक्कड खाल्ले. बिळीलाल तरी देखील आग्रह करून वाढतच होता. शेवटी चांगला उंजळभर मलिदा देखील चेपला. बोटातून अक्षरशः तूप ओघळत होते, इतके तूप त्याने घातले होते. घरच्या देशी गाईचे तूप आहे बाबाजी, हवे तेवढे खा, त्याने सांगितले. त्या दिवशी तडस लागेपर्यंत जेवलो. त्याने सांगितले, आता उठूसुद्धा नका, इथेच आडवे व्हा. त्या रात्री मुले घरी जायला तयारच होईनात. मग त्यांचा बाप दिलीप त्यांना तिथेच सोडून घरी निघून गेला. विचार करून बघा, आपण आपल्या मुलांना असे कोणाच्याही घरी पाठवू शकतो का? आणि त्यातही एखादा बैरागी साधू वगैरे आला असेल, ज्याची काही ओळख पाळख नाही, तर तुम्ही तुमच्या मुलांना असे त्याच्या हवाली कराल का? नर्मदा खंडामध्ये हे सर्रास केले जाते आणि त्यामुळेच इथल्या मुलांना खूप काही शिकायला मिळते आणि ती शहरातल्या मुलांपेक्षा अतिशय हुशार, चाणाक्ष असतात. शुद्ध मराठी भाषेमध्ये स्मार्ट असतात. त्या रात्री थंडी फारशी वाजली नाही. एका लोखंडी गमेल्यामध्ये निखारे पेटवून त्याने कोठीमध्ये ठेवले होते. सकाळी लवकर उठलो. बहिर्दिशा आटोपून मोटरच्या 4 इंची पाईपच्या भूमिगत गरमागरम पाण्याने स्नान केले. इथे बोरचं पाणी देखील होते आणि कॅनलमधून पाणी देखील उपसले यायचे, पण कॅनलचं पाणी अतिशय गार असायचं, बोरचं पाणी गरम असायचं. दोन्ही ठिकाणचं पाणी हे नर्मदेचंच, कारण याच्या शेताच्या दोन्ही बाजूने नर्मदा जल वाहते. एका बाजूने मुख्य नदी आणि एका बाजूने कालवा, असे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. तोपर्यंत बिळीलालने गरम गरम चहा केला. घरच्या देशी गाईचे ताजे ताजे धारोष्ण दूध घेऊन दीपक रजक आला होता. रजक म्हणजे धोबी. या भागामध्ये सर्रास जातीवरून आडनाव आहेत. रजक, केवट, नामदेव, कुशवाहा अशा आडनावं सहज दिसतात. आपल्याकडे देखील माळी, शिंपी, कुंभार, कोळी अशी काही जातीसूचक आडनावं आजही दिसतात. तसाच हा प्रकार. तांब्याभर चहा त्याने माझ्या पुढे आणून ठेवला.
गंमत म्हणजे त्यातला अर्धा अधिक चहा मी खरोखरच प्यायला, इतका तो सुंदर होता. कालचे उरलेले गक्कड त्याने एका पिशवीमध्ये भरले आणि माझ्या सामानात कोंबले. मला खरे म्हणजे ते नको होते. त्याचे प्रचंड वजन माझ्या पाठीवर झाले होते आणि मला ते नकोच होते. पण इतक्यात मला मोहन साधूने सांगितलेला नियम आठवला की परिक्रमेमध्ये कोणीही काहीही दिले की नाही म्हणायचे नाही. त्यामुळे मी निमूटपणे ते 24 गक्कड पाठीवरच्या झोळीत धारण केले. इथे अजून राहा असा बिडेलालचा आग्रह सुरू होता, परंतु मला पुढे चातुर्मास लागण्याच्या आत परिक्रमा संपवायची होती. त्यामुळे मी त्याला मनोमन नमस्कार करून त्याची रजा घेतली. नर्मदे हर. मला सोडायला सर्वजण काही अंतर आले. पुढचा सर्व मार्ग त्यांनी मला सांगितला. इथून जवळच नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 लागत होता. त्या मार्गाने थोडेसे गेल्यावर माणेगाव नावाच्या गावातून उजवीकडे वळलं की जबलपूरच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ग्वारीघाटाच्या समोर मी पोहोचणार होतो. कालव्यामुळं घनदाट धुकं पसरलं होतं. पुढचं काही दिसत नव्हतं. पायासमोर दिसणारा मार्ग पकडून चालत राहिलो. इतक्यात गाड्यांचा हॉर्नचे आवाज येऊ लागले. मोठ्या मोठ्या ट्रकचे चित्रविचित्र हॉर्न ऐकू येऊ लागले. इतके दिवस रानावनातल्या पशुपाखरांचे आवाज ऐकणारा मला त्या आवाजाचा खूप त्रास होऊ लागला. असे वाटले की या सर्वांचे हॉर्न एकाच वेळी बंद करावेत. गाड्यांचे इंजिनचे आवाज आणि वेगाने जात असल्यामुळे येणारा टायरचा आवाज देखील कानाला त्रासदायक वाटत होता. त्या आवाजाची खरोखरच माणसाला गरज आहे का हो, असा प्रश्न पडला. प्रवास करणारे बहुतांश लोक का प्रवास करतात हेच त्यांना माहीत नसते. हा निघालाय, तो निघालाय म्हणून मी पण निघालोय, अशा स्वरूपाचे बहुतांश प्रवास असतात. असे नाच. समोर आलेला महामार्ग फार मोठा होता, किंवा मी इतके दिवस पायवाटा तोडत असल्यामुळं मला तो फार मोठा वाटत होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 असा याचा जुना रुळलेला क्रमांक आहे आणि नवीन नामांतरानुसार याचा क्रमांक आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 असा झाला आहे. याच महामार्गाने माणेगावपर्यंत चालून उजवीकडे वळलं की ग्वारीघाट येतो. आपण बघू शकताय मी कुठल्या मार्गाने आलो ते मी हिरव्या रंगाने दाखवले. कालवा पुढे गेला आहे महामार्गाच्या खालून आणि मी मात्र महामार्गाला वळलो. दिवसभर मला साथ केलेला कालवा अशा पद्धतीने इथं सुटला आणि मी उजवीकडे वळलो. वाटेमध्ये पलीकडच्या बाजूला एका ढाब्यामधून मला आवाज दिला गेला. एका 75-80 वर्षाच्या आजीबाई ढाबा सांभाळत होत्या. त्यांच्या मुलाने गरम गरम सामोसे आणि चहा आणून दिला. तो घेऊन पुढे निघालो असता विरुद्ध बाजूने पुन्हा एकदा बोलवले गेले. तिथे पुन्हा चहा झाला. महामार्गावरून चालताना परिक्रमावासी लोकांनी नेहमी रॉंग साईडने म्हणजे विरुद्ध बाजूने चालावे. असं केल्यामुळे त्यांना समोरून येणारी वाहने दिसतात. समोरून येणारा वाहनचालक तुमच्याकडे बघतोय का नाही हे देखील दिसतं आणि मागून येणारी वाहनं तुमच्यापासून लांब राहतात. याच्याबरोबर विरुद्ध चालताना सर्व लोक दिसतात, जे अत्यंत घातक आणि चुकीचं आहे. आपण कितीही वेगाने चाललात तरी 100च्या गतीने जाणाऱ्या वाहनासाठी तुम्ही स्थिर असल्यासारखेच असता. असो. इथे मानेगाव फाटा लागला जिथे यादव ढाबेवाला आहे. ढाब्याचा मालक राजू यादव स्वतः बाहेर आला आणि मला तिथे टाकलेल्या एका मोठ्या ओंडक्यावर घेऊन बसला. नोकराने चहा बिस्किट जागेवर आणून दिलं. राजू यादव त्याच्या गुरुदेवांची माहिती आणि महती मला सांगू लागला. अत्यंत थोर विभूतिमत्व असलेले त्याचे गुरुदेव होते. त्यांनी नर्मदा काठी कशी तपस्या केली आणि ते कसे लोकांशी वागायचे, कसे बोलायचे इत्यादी बऱ्याच गोष्टी त्याने मला सुमारे तासभर सांगितल्या. राजू यादव आणि त्याचा भाऊ मिळून हा ढाबा चालवतात. राजू यादव यांचं वय साधारण 50-55 असावं आणि वजन चांगलं 100 किलोच्या पुढं होतं. परंतु एवढ्या भव्य दिव्य माणसाच्या डोळ्यात गुरुदेवांचं नाव घेतात क्षणी अश्रू येताना पाहून मला खूप धन्य वाटलं. इथून ग्वारीघाट जवळ होता. बहुतांश परिक्रमावासी इथून ग्वारीघाटाकडे न जाता सरळ जातात. परिक्रमेच्या पुस्तकामध्ये देखील तशी नोंद आहे. परंतु मी मात्र नर्मदा मातेचा किनारा अजिबात न सोडण्याचा निश्चय मनोमन केला. चालताना मध्ये मोठे सावली देणारे झाड लागले की क्षणभर थांबत असे. इथे असाच एक भव्य वटवृक्ष होता आणि त्याच्या खाली मोठे मोठे कोरीव दगड होते. त्या दगडावर क्षणभर बसलो आणि डोक्याचा फेटा काढून ठेवला. परत निघताना हा फेटा मी क्षणात बांधत असे. मला सर्व प्रकारचे फेटे बांधता येतात. घाटामध्ये आता गुरुद्वारामध्ये जाणार होतो म्हणून मी असा विचार केला की आता पंजाबी पद्धतीचा फेटा बांधूया. त्यासाठी कोणीतरी फेटा धरणारा लागतो. तिथं खोचलेल्या एका त्रिशूळाचा वापर करून मी फेटा बांधला आणि पुढे निघालो. गुरुद्वारा बंद होता. मी नर्मदा मैयाचा काठ पकडला आणि तिची भेट घेतली. या काठाच्या बाजूला घाट वगैरे नव्हता. संपूर्ण चिखल होता. एक 5 फुटाचा स्लॅब मात्र नर्मदेमध्ये उतरण्यापुरता केला होता. तो प्रचंड निसरडा होता. त्यातून हळुवारपणे पाण्यामध्ये उतरत सुंदर असे स्नान केले. नर्मदा मैयामध्ये मी लहर आली की स्नान करून घ्यायचो. समोर भव्य दिव्य असा ग्वारीघाट दिसत होता. आज मौनी अमावस्येचा दिवस होता आणि मी बरोबर मागच्या अमावस्येलाच परिक्रमा चालू केली होती. याचा अर्थ आज ठीक 1 महिना झाला होता आणि मी पुन्हा ग्वारीघाटासमोर आलो होतो. हा घाट किती सुंदर आणि किती भव्य आहे हे या काठावरूनच पाहावे. स्नान करून मी पुढे जाणार इतक्यात काही भाविक नावेने आले आणि वरती गुरुद्वारामध्ये गेलेले दिसले. त्यांच्या पाठोपाठ मी देखील गेलो. समोरून गुरुद्वारा बंद असला तरी नर्मदा पार करून येणाऱ्या लोकांसाठी दर्शनासाठी तो उघडा होता. गुरुद्वारामध्ये जाऊन मी गुरुग्रंथ साहेबांचे दर्शन घेतले. इथे काही सेवादार शीख उभे होते, परंतु कोणीही काही बोलत नव्हते. परिक्रमावासींचे स्वागत करण्यासाठी हे लोक अनुत्सुक आहेत असं मला उगाचच जाणवले. गुरुद्वारा अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर होता.
त्याची भव्यता ग्वारी घाटावरून देखील लक्षात येत होती, परंतु प्रत्यक्षात तो फार सुंदर होता. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भिंती आणि मोठाले घुमट, तसेच काचेची मोठी मोठी तावदाने, स्वच्छ सुंदर फरसबंदी. मी संपूर्ण परिसर हिंडून पाहिला. इथे छोटेसे दुकान होते. त्या शीख दुकानदाराने मला एक लोखंडाचे कडे भेट दिले. चमकणारे स्टीलचे कडे आजकाल मुले घालतात, परंतु लोहा अर्थात लोखंडी कडं हेच खरं महत्त्वाचं असतं. शीख पंथीय बांधवांच्या 5 ककारांपैकी हे एक महत्त्वाचे साधन आहे. कडा, कंगी, केश, कटारी, कच्छा हे 5 ककार आहेत. असो, कोविडमुळं इथलं लंगर बंद आहे, इथं भोजनप्रसाद मिळणार नाही, तर तुम्ही कृपया पुढे निघून जावं, असं मला तिथल्या मुख्य पंचपारिषिकाने सांगितलं. परंतु मी इथे भोजनप्रसाद घेण्यासाठी आलेलो नसून गुरुग्रंथ साहेबांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असं मी त्यांना सांगितलं. आणि गुरूंची इच्छा असेल तर काही होऊ शकते, अशी पुस्ती देखील जोडली. समोर दिसणाऱ्या ग्वारीघाटाचे अनिमिष नेत्रांनी मी दर्शन घेऊ लागलो. इतक्यात तिथे एक तरुण आला आणि मोबाईल चालू करून माझी मुलाखत घेऊ लागला. त्याने घेतलेला व्हिडिओ माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने पाठवून दिला. तो आपल्याकरता सोबत जोडतोय. या तरुणाचं नाव होतं रणजित सिंग आणि तो रोज जबलपूर इथून नावेनं गुरुद्वारामधनं यायचा आणि लंगरची सेवा द्यायचा. तर त्यानं घेतलेला हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतोय. नमस्कार, आज मैं नर्मदा जी के दर्शन करने आया हुआ हूँ और आज मौनी अमावस्या का बहुत विशेष दिन है और मैं अभी ग्वारीघाट गुरुद्वारे में हूँ, जो कि मैं रोज आता हूँ दर्शन करने. इसी संदर्भ में आज मुझे दर्शन हुए हैं और देखिए आप नंगे पैर हैं और पैदल अकेले ही माँ नर्मदा जी की इनके ऊपर ऐसी कृपा है कि अकेले ही निकल गए. और ये जो सामने आप घाट देख रहे हैं ये है ग्वारी घाट, मेन घाट. यहाँ से इन्होंने यात्रा अपनी नर्मदा जी की परिक्रमा की शुरुआत की थी और यहाँ से करीब 300 किलोमीटर अमरकंटक, वहाँ से ये घाट से घूम के और आज हमें इनने दर्शन दिए हैं. कैसा लग रहा है आपको? ये बहुत ही जबरदस्त महाराज. मैया की कृपा हर समय प्रतीत हो जाती है जी. हर पग पग पर आपको अनुभव आता है. मैया के अनुभव से पूरी भरी पड़ी यात्रा है. अभी तक कितना चल चुके हो आप? अब तक प्रतिशत देखे तो 10% यात्रा पूर्ण हुई है. अभी यहाँ से नीचे ओंकारेश्वर से नीचे विमलेश्वर, जहाँ पे समुद्र पड़ता है, जहाँ मैया समुद्र में मिलती है. तो ये आस्था कैसे आपको जागृत हुई? ये तो काफ़ी सालों से मेरी इच्छा थी कि नर्मदा जी की परिक्रमा करूँ. जी जी. लेकिन जब मैया का बुलावा आता है तो अपने आप सब बन जाता है. तो मैं तो साथ में मात्र एक वस्त्र लेके निकला था. जी जी. रास्ते में जो भी हमें मिला है हर चीज़ मुझे मैया ने दे दी है रास्ते में. देखिए, बड़ा अच्छा विषय है कि इस कली तर अशा रीतीनं या रणजित सिंगनं घेतलेला व्हिडिओ आपण पाहिला. त्याने अजून काही फोटो देखील काढले, ते आपण बघतोय. गुरुद्वारापासून काढलेला ग्वारीघाटाचा फोटो. ग्वारीघाट हा नर्मदेवरचा सर्वात मोठा आणि विस्ताराने लांबरुंद पसरलेला घाट आहे. मागे ब्लँकेट आणि वाळण्यासाठी लटकवलेली लंगोट पण आपल्याला दिसते. डोक्यावरती पंजाबी पद्धतीचा फेटा मी नेसला आहे. रणजित सिंग मोठा हौशी होता. त्यानं विविध ठिकाणी उभे करून माझे भरपूर फोटो काढले. एका सरदारजीनं दिलेलं कडं मी त्या हातामध्ये घातलं आहे. मागे वाट टाकलेला गमछा, समोर ग्वारी घाटावरचा न्हावी घाट. हाच तो न्हावी घाट जिथं लखन सेन या नाव्यानं माझे केस कापले होते. नर्मदा जलामध्ये पोहणारे, विहार करणारे सीगल पक्षी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात. आणि हा तो गुरुद्वारा आहे. मोठी काचेची तावदानं, भव्य दिव्य आहे गुरुद्वारा, खूप सुंदर आहे. या तरुणाने माझ्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. परिक्रमा कशी असते, त्याच्यामध्ये काय काय अनुभूती येतात वगैरे प्रश्न त्याने विचारायला सुरुवात केली. मी परिक्रमा सुरू करून आताशी 1 महिना झाला होता, त्यामुळे फारसे अनुभव गाठीशी नव्हते. परंतु तरी देखील त्याला एक अनुभव मला सांगावासा वाटला, कारण तो त्याच्याच गावात मला आला होता. जबलपूरमधून बाहेर पडताना मला जिलेबी आणि पोहे खायची इच्छा झाली होती आणि तत्काळ मैयानं जिलेबी पोहे देऊन ती इच्छा पूर्ण केली होती. हा अनुभव मागील एका लेखामध्ये मी सविस्तर सांगितला आहे. तोच अनुभव मी त्याला सांगितला.
इतका वेळ हसतमुख असणारा रणजित सिंग एकदम गंभीर झाला आणि म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला लंगर घ्यायचं आहे तर माझ्याबरोबर चला. तसे भाविकांसाठी लंगर बंद आहे, पण रोज येणारे सेवादार लंगर घेत आहेत. तुम्ही इतक्या लांबून आलाय तर आमच्या लंगरचा अवश्य लाभ घ्या. 5च मिनिटात तुम्हाला बोलवतो, असं सांगून लंगरची तयारी करायला तो पुढे निघून गेला. त्याने आवाज दिल्यावर मी आतमध्ये गेलो आणि जेवायला खाली बसलो. मोजके 10-15 लोक होते. सगळेजण जेवत होते आणि सगळेजण पगडी घातलेले शीख होते. माझी देखील शिखांसारखीच पगडी असल्यामुळं मी त्यांच्यात मिसळून गेलो होतो. लंगरचा मेनू ठरलेला असतो. गरमागरम रोट्या, भाजी, आमटी आणि भात इतकाच मेनू दररोज बनवला जातो. रणजित सर्वांना वाढत होता. इतक्यात तिथे एक सरदारजी 2 मोठी खोकी घेऊन आला. हे एक प्रातिनिधिक चित्र मी टाकलं आहे. त्यानं मोठ्यांदा आवाज दिला, ओय रणजित पाजी, सत श्री अकाल. सत श्री अकाल पाजी, फरमाइये. सरदाराने दोन्ही खोकी त्याच्या हातात देत सांगितलं, जरा ये 2 चीज़ें लंगर में बांट देना पाई. कोई देके गया बाहर. रणजितने ती खोकी घेतली आणि स्वयंपाकघरात गेला. तिथून बाहेर जो आला तो पळतच आला आणि माझ्यासमोर येऊन खाली बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि त्याने माझे पाय धरले होते. दादाजी, मुझे क्षमा करना, प्लीज़ मुझे माफ़ कर देना, मेरी बहुत बड़ी गलती हो गई. त्याचंही बोलणं ऐकून आणि वागणं बघून मला काहीच बोध होईना. मी त्याला म्हणालो, लेकिन पाजी हुआ क्या है. तोपर्यंत माझं जेवण झालं होतं आणि मी उठायच्या तयारीत होतो. तो म्हणाला, रुकिये, अभी और भी प्रसाद आना बाकी है. इतक्यात आतून एक शीख सेवादार जिलेबी आणि पोहे घेऊन बाहेर आला आणि सर्वांना वाढू लागला. होय, त्या 2 खोक्यामध्ये जिलेबी आणि पोहे होते. मी पोटभर जिलेबी आणि पोहे पुन्हा एकदा खाल्ले. जबलपूरचे आणि जिलेबी आणि पोह्याचे काहीतरी वेगळेच नाते असे मला वाटू लागले. आता मी ताट घेऊन धुण्यासाठी जाणार इतक्यात रणजित सिंगने माझे ताट उचलले आणि पळत जाऊन धुण्यासाठी निघून गेला. मी त्याच्यामागे धावलो की अरे माझे ताट मला धुऊ दे. परंतु तोपर्यंत त्याने माझे ताट धुतले होते आणि ते वाळत घालून पुन्हा येऊन माझ्या पाया पडू लागला आणि क्षमायाचना करू लागला. माझ्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी त्याला घेऊन बाहेर गेलो आणि एका बाकड्यावर बसून आम्ही दोघं बोलू लागलो. मी त्याला म्हणालो, शांत हो आणि सगळे मला नीट सांग, मला काहीच कळत नाही. तो म्हणाला, म्हणजे आमचे संवाद हिंदीमध्ये होते, आपल्या माहितीकरता मी मराठीमध्ये अनुवादित करून सांगतोय. रणजित म्हणाला की मी गेली 12 वर्ष दररोज न चुकता नर्मदा नदीचं दर्शन ग्वारी घाटावर घेतो आणि नावेनं गुरुद्वाऱ्यामध्ये येत असतो आणि मग लंगरची सेवा करतो. इथून सर्व नावाडी आता मला ओळखतात. गेली 12 वर्ष लंगरमध्ये ठरलेला एकच मेनू आहे, त्यात कधीच बदल होत नाही. बरं, मग मला अजूनही कोडं पूर्णपणे सुटलं नव्हतं. त्याचं असं आहे बाबाजी, अगदी खरं खरं सांगतो, समोर नर्मदा मैया आहे, मी खोटं बोलणार नाही. बोला, मी उत्तरलो. रणजित सांगू लागला की जेव्हा मी त्याला जलेबी आणि पोहे मिळाल्याचा अनुभव सांगितला तेव्हा त्याला ते दगदगीत खोटं वाटलं. त्यालाच वाटलं की इतके चांगले अनुभव कथन करणारा परिक्रमासी अचानक काहीतरी खोटे नाटे सांगू लागला आहे. असे कुठे जिलेबी आणि पोहे मिळतात होय. बरं, जाऊ दे, आता दारात आलाच आहे तर उपाशी पाठवण्याशी याला खायला घालून हाकलून द्यावा. अक्षरशः असा विचार करून त्यानं मला लंगरला बोलावलं होतं. परंतु मी सांगितलेलं प्रत्येक वाक्य सत्यवचन असल्यामुळे त्याचा नर्मदा मैयाला राग आला असावा आणि तिने गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच या लंगरमध्ये जिलेबी आणि पोहे वाढण्यासाठी पाठवले. रणजितला माहिती आहे की लंगरमध्ये जिलेबी आणि पोहे कधीच वाढले जात नाहीत. परंतु त्या दिवशी कोणीतरी बाहेर असलेल्या सेवादार सरदारजीला जिलेबी आणि पोह्याची खोके हातात देऊन निघून गेले. रणजित आता रडू लागला आणि म्हणाला की माझी फार मोठी चूक झाली, मी तुम्हाला खोटे समजलो. याची मैयाने मला शिक्षा दिली आणि लगेच अनुभूती देखील दिली. आता मला काहीतरी प्रायश्चित्त सांगा. हा मोठा कठीण प्रसंग माझ्यापुढे उभा राहिला. मी जे काही केलेलेच नाही त्याकरता मी एखाद्या माणसाला प्रायश्चित्त सांगणारा कोण. मुळात जिलेबी आणि पोहे मला खरोखरच मिळाले होते, इतकेच मी त्याला सांगितले होते. हे त्याला खोटे वाटले आणि आता खरे वाटते, यात माझा काय दोष. मैया अशी कधी कधी आपल्याला लटकून देते आणि हसऱ्या चेहऱ्याने मजा बघत बसते. मी त्याला म्हणालो की प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुला जरी माझं बोलणं खोटं वाटलं होतं तरी त्याबद्दल मला काही आपत्ती नाही. त्यामुळे तुझ्या हातून काही चूक झाली आहे असं मला वाटतच नाही. तरी देखील काहीतरी प्रायश्चित्त सांगा असे मला तगादा त्याने लावला. आता या सरदारजीचे काय करावे मला काही कळेना. इतक्यात तो म्हणाला, ठीक आहे, मीच सांगतो माझे प्रायश्चित्त. मी संपूर्ण नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करणार. त्याच्या डोळ्यातून गळागळ अश्रू वाहत होते. त्याचे हात जोडलेले होते आणि नर्मदा मातेकडे पाहून तो क्षमायाचना करत होता. त्याच्या या संकल्पामुळे मला अतोनात आनंद झाला. एखादा सरदारजी केवळ नर्मदेवरील प्रेमापोटी पायी परिक्रमा करतोय ही किती आनंदाची गोष्ट आहे. आणि नर्मदा देखील किती अवखळे पहा. आपल्या भक्ताचे ब्रीद राखण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते याची पुन्हा एकदा मला प्रचिती आली, अनुभव आला आणि माझ्या देखील डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. आम्ही दोघांनी कडकडून गळाभेट घेतली आणि मोठ्या आवाजात पुकारा केला, नर्मदे हार. कदाचित तो आवाज पलीकडच्या ग्वारी घाटावर देखील ऐकू गेला असावा. मी पटपट पायऱ्या उतरत खाली आलो आणि चिखलाने भरलेला पुढचा मार्ग पकडला. एक अनुभव संपतो न संपतो तोच नर्मदा मातेनं दुसऱ्या प्रसंगामध्ये मला ढकलले. मी चालत होतो, तो काठ अत्यंत उताराचा होता आणि केवळ एकच बारीक पायवाट तिथं होती. डावीकडे खडा चढ, उजवीकडे तीव्र उतार, खाली नर्मदेचे खोल पात्र. अशा त्या पायवाटेवर एक मरणासन्न गोमाता तडफडत पडलेली मला दिसली. ती नेमकी पायवाटेवरच पडली असल्यामुळं मला खालून किंवा वरून जाता येत नव्हते.
नीट पाहिलं असता मला लक्षात आलं की तिचा एक पाय तुटला आहे आणि त्यामुळं तो लोळा पडला आहे. गेले 2-3 दिवस तिथे पडली असावी, कारण तिचे पोट खपाटी जाऊनही हाडेवर आली होती. तिला इतकी भूक लागली होती की ती पडल्या पडल्या तिच्या तोंडाच्या टप्प्यामध्ये येणारं गवत उपटून खायचा प्रयत्न करत होती. संग्रहित छायाचित्र आहे गोमातेचं. एवढ्या मोठ्या देहाला इतके मुठभर गवत कसे काय पुरणार? त्यामुळे उपासमार होऊन तिच्या अंगातली सगळी शक्ती क्षीण झाली होती आणि ती गलित गात्र होऊन हताशपणे पडलेली होती. मी विचारात पडलो की आता हिला काय खायला घालावे आणि कसे उभे करावे. आजूबाजूला हिरवे गवत होते, परंतु चढ उतार असल्यामुळं पाय सटकला की थेट नर्मदार्पण वस्तू झाले असते. इतक्यात मला आठवले की काल बेळीलालने केलेले गक्कड आज सकाळी त्याने मला सोबत बांधून दिलेत. मी लगेच झोळी खाली ठेवली, बरगड्या दिसू लागलेल्या त्या गाईच्या समोर गेलो, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या तोंडापुढे एक गक्कड धरला. तिने गपकन तो खाल्ला. मला खूप आनंद झाला. तिची देखील शेपटी हलू लागली. मी अजून एक गक्कड तिला भरवला. बघता बघता तिने सर्व 24 गक्कड फस्त केले. त्यानंतर मी तिला कमंडलूने पाणी पाजले. पोटात अन्न आणि पाणी गेल्यावर तिला थोडीशी तरतरी आली आणि ती उठून बसायचा प्रयत्न करू लागली. मी लगेच तिला पाठीच्या बाजूने ढकलले आणि उठायला मदत केली. पोटात अन्न गेल्यामुळं तिला थोडीशी शक्ती आली असावी, त्यामुळे ती देखील जोर लावून उठली आणि 3 पायावर चालू लागली. आता मात्र मी तिच्या गळ्यातली दोरी पकडली आणि अतिशय सावकाश तिला उताराच्या रस्त्यावरून बाहेर काढत पुढच्या घाटापर्यंत नेलं. पुढचा घाट म्हणजे शेजारीच असलेला एक कॉन्क्रीटचा मोठा घाट होता आणि इथे एका ब्राह्मणाची मोठी गोशाळा होती. पूर्वी ग्वारीघाट प्रकरणामध्ये आपण नमामि देवी नर्मदे अशी जी मोठी अक्षरे पाहिली होती ना, ती या गोशाळेमध्येच लावलेली आहेत. त्या गोशाळेमधील एक सेवक धावत आला आणि अरे ही आमचीच गाय आहे असे म्हणून तिला घेऊन गेला. जाता जाता त्याने माझा एक फोटो काढला. नर्मदा मातेच्या काठावर फिरणाऱ्या केवळ परिक्रमावासींच्या पोटाची काळजी नसते, तर प्रत्येक जीवजंतूंच्या पोटाची काळजी हिला असते, हे या प्रसंगानं सिद्ध झालं आणि माझ्या हृदयात हे सत्य कायमचं कोरलं गेलं. मला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात मी नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला. काठावरती बसलेला एक तरुण हे सगळं पाहत होता आणि माझे फोटो काढायला त्याने सुरुवात केली. नंतर त्याने माझ्याकडून माझ्या मित्राचा क्रमांक लिहून घेतला आणि त्या क्रमांकावर सारे फोटो पाठवून दिले. हे सगळे फोटो मी आपल्या माहितीकरता इथं जोडतो आहे. हीच ती जागा आहे जिथून थोडंसं मागं गोमाता पडली होती आणि समोर जबलपूरचा ग्वारीघाट दिसतोय. या गाय नेणाऱ्या सेवकांना काढलेला हा फोटो आहे. या चित्रात काय काय बघाल बघा. आता या चित्रात मी परिक्रमा सुरू केली. तो घाट, नर्मदा मातेचं पात्र, सिगल पक्षी, माझ्या पायातले नवे बूट, माझ्या हातात सरदारजीने दिलेलं लोखंडी कडं, डोक्यावर पंजाबी फेटा, पोटाच्या कप्प्यात ठेवलेली छोटीशी डायरी, चालून चालून वाकवलेला दंड, माझे कमी झालेले वजन आणि मनोमन सुरू असलेलं नर्मदेचं भजन. काठावरच्या एकानं फोटो काढायला सुरुवात केली. हे फोटो खरं म्हणजे या गाय प्रकरणामुळं भावविभोर होऊन नर्मदा मातेला मी घातलेला हा साष्टांग नमस्कार आहे. आणि मला माहिती नव्हतं की कोणतरी फोटो काढतंय, त्यामुळं ज्याला फोटोग्राफीच्या भाषेमध्ये कॅन्डिड मुमेंट असं म्हणतात, अशा या घटना आहेत. याचा अर्थ समोरच्या माणसाचं लक्ष नसताना गुपचूप काढलेले फोटो. नर्मदा मातेला असा नमस्कार वेळोवेळी करायचो. संपूर्ण शरणागतीमध्ये जो काय आनंद आहे ना, तो शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे. नमस्कार करतानाचा फोटो माझ्या कळत नकळत काढून झाल्यावर तो मनुष्य पुढे आला आणि त्याने अजून काही फोटो काढण्यासाठी पोज द्यायची विनंती मला केली. आता हे फोटो आपण बघतोय. हीच ती नमामि देवी नर्मदे अक्षरं जी रात्री सुंदर चमकतात. आणि समोर प्रस्तुत लेखक. मागे जे झेंडे लावलेत ना, तीच ती गोशाळा आहे जिथे गोमाता गेली. हा ग्वारीघाट, समोर दिसणारा ग्वारीघाट आहे म्हणजे, आणि मी अलीकडच्या घाटावर उभा आहे. प्रस्तुत लेखक नर्मदा मैया आणि समोर ग्वारीघाट. डोक्यामध्ये महिनाभर आलेल्या अनुभवांचं काहूर दाटलेलं आहे. या चित्रामध्ये नीट पाहिल्याला तुम्हाला मध्ये स्थिर असलेली सरळ रेषेत होणारी नर्मदेचा खोल प्रवाह दिसेल. नीट बघितलं ना, तर मध्ये तुम्हाला चमकणारा प्रवाह दिसतो ना, तो नर्मदेचा खरा खोल प्रवाह आहे आणि बाजूला सगळा गाळ आहे. इथून पुढं अचानक सर्व गर्दी नष्ट होऊन शांत रस्ता लागला. रस्ता म्हणजे नर्मदेकाठी केलेल्या शेतामधली छोटीशी पायवाट. इथून पुढचा प्रवास अतिशय संस्मरणीय आणि रमणीय होता. नर्मदे हर, नर्मदे हर.